सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी, आपणा सारिखी करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी, लोह परिसाची न सहे उपमा, लोह परिसाची न सहे उपमा, सद्गुरु महिमा अगाधची, आपणा सारिखे करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरुनी खऱ्या देवा, आपणा सारिखे करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. विठ्ठल कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते, गोपेश गोपिकांताय राधाकांता नमोस्तुते, वाच्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुएव चं, पतितानाय पावनेभ्यो वैष्णवयोभ्यो नमो नमः. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, Thank you.
समाधी आपणा सारिखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू महान थोर संत असणारे श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अभंग. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज गुरुची महिमा प्रकट करत आहे. सद्गुरू म्हणजे कोण, गुरु म्हणजे कोण, आणि ते आमच्या जीवनामध्ये आले किंवा आम्ही त्यांच्याकडे जाऊन ते पुन्हा आमच्या जीवनामध्ये आले आणि आमच्या जीवनामध्ये येऊन त्याचा परिणाम काय झाला. तर महाराज म्हणतात त्याच्या अगोदर आम्हाला त्यांचे चरण कधी आठवले नाही किंवा ते कधी स्मरण झाले नाही किंवा ते आम्हाला प्राप्तही झाले नाही. आणि जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये गुरु नव्हते तोपर्यंत आमचं जीवन निरर्थक होतं. त्या जीवनाला काहीही किंमत नव्हती. पण ज्या वेळेस भगवत कृपा झाली आणि त्याच्या कृपेने आमच्या जीवनामध्ये गुरु आले महाराज, तिथून पुढचा जो काळ आहे त्या काळामध्ये आमच्या जीवनामध्ये नीतिमत्ता, चांगलेपणा, सुसंस्कृतता, धर्माविषयी प्रेम, ईश्वराविषयी प्रेम, परमेश्वराची भक्ती आणि नामजप हे तारणाचे जेवढे काही उपाय आहेत ते सर्व काही आमच्या जीवनामध्ये आलेले आहे. केवळ त्यांच्या येण्याने एवढा परिणाम झाला. तर महाराज म्हणतात की तो परिणाम आमच्यासाठी फार मोठा आहे. तर महाराज म्हणतात सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, त्यांच्याशिवाय सोय नाही. मग धरावे ते पाय आधी आधी. मग आम्ही त्यांचे चरण आधी धरले पाहिजे का. आपणा सारिखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. महाराज म्हणतात की ते जीवनामध्ये आमच्या आले, परिणाम असा झाला की त्यांनी आम्हाला त्यांच्यासारखं बनवलं. म्हणजे कसं, ते जसे सात्विक होते, ते जसे सोज्वळ होते, जसं भगवत भक्त होते, जे नामधारक होते महाराज, त्यांनी त्यांच्यासारखं आम्हाला बनवलं. म्हणून महाराज उदाहरण देतात, लोह परिसाची न सहे उपमा सद्गुरु महिमा आघातची. महाराज म्हणतात जसं लोखंड, जसं परीस लोखंडाला स्पर्श करतो आणि त्या लोखंडाचं रूपांतर सोन्यामध्ये होतं, त्याच प्रकारे गुरु आमच्या जीवनामध्ये आले. परिणाम त्यांनी आम्हाला सोनेरूपी जीवन कसं जगायचं तेही शिकवलं आणि त्यांच्यासारखं बनवलं, म्हणजे सोन्यासारखंच केलं. परंतु ते वस्तुरूपी सोनं नव्हे, आध्यात्मिक रूपी सोनं या ठिकाणी तुकोबारे सांगतात. मग एवढं सर्व काय झालं महाराज म्हणतात शेवटी आम्ही त्यांनाच विसरून गेलो. तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरुनी खऱ्या देवा. महाराज म्हणतात ज्याच्याकडे जायचं पण ज्याच्याकडून उद्धार होतोय आम्ही त्याच्याकडे न जाता दुसरीकडे वळलो ना, अधोगती विठ्ठल. अभंगावर विचार मांडत असताना परिहार महत्त्वाचा आहे. आज गुरुपौर्णिमा, गेल्या वर्षापासून आपण वाट पाहत असतो या पौर्णिमेची. वर्षातून एकदाच येते, बाकीच्या पौर्णिमांना नाव असतं. काही लोकांचं म्हणणं आहे दर महिन्याला गुरुपौर्णिमा, दर महिन्याला गुरुपौर्णिमा नसते, पौर्णिमेचे नाव बदलून असतात. ही गुरुपौर्णिमा आहे, आषाढ महिन्यातली येणारी ही गुरुपौर्णिमा असते, म्हणजे तिला व्यास पौर्णिमा देखील म्हणतात. गुरुपौर्णिमा म्हणजे काय की या दिवशी भगवान व्यासांचा जन्म झाला होता आणि ह्याच दिवशी भगवान व्यासांनी संपूर्ण ज्ञानत्व आपल्यासाठी बहाल केलं, प्रगट केलं. 18 जे पुराण आहे ना ते महर्षी वेद व्यासांनी लिहिलेले आहे. श्रीमद भागवत महापुराण कोणी लिहिलं? महर्षी वेद व्यासांनी लिहिले. भगवद्गीता कोणी लिहिली? व्यासांनी लिहिली. ती कुठं लिहिली माहिती का? बरं, देवाने अर्जुनाला सांगितली कुठं? रणांगणामध्ये, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवाक्षैव किमक
बरोबर तर संजय धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्रावर गीता सांगितली. परंतु धृतराष्ट्राच्या राजभवनामधून धृतराष्ट्र त्या संजयाद्वारे तो त्याचं दृश्य पाहत होतो आणि उजव्या हाताला महर्षी वेदव्यास बसलेले होते लिहिण्यासाठी. महाराज संजय जसं बोलायचा धृतराष्ट्राला सांगायचा तसंच महर्षी वेदव्यास लिहायचे. किती 18 अध्याय ना गीतेचे का 12 आहे? 18 अध्याय. आणि त्या 18 अध्यायामध्ये या संपूर्ण सृष्टीचं ज्ञान आहे आणि जीवनामध्ये जे काही होणार आहे, जे काही झालेलं आहे आणि ज्या गोष्टी आमच्याकडून घडल्या त्याचा परिणाम भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे तिन्ही काळ गीतेमध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. ज्याने खोल अभ्यास केलेला आहे त्याने त्याचं चिंतन करावं. भगवंताने एवढं सर्व काही सांगितलं, महाराज सांगितलं, परंतु ते आत्तापर्यंत जिवंत ठेवण्याचं काम महर्षी वेदव्यासांनी केलं आहे आणि ते आमच्यासाठी आज आद्य गुरु ठरलेले आहेत. व्यास पौर्णिमा म्हणजे गुरुची पौर्णिमा म्हणजेच महर्षी वेदव्यासांची पौर्णिमा इथे आहे. त्यांनी एवढी रचना केली आहे आणि ते आमच्या जीवनातले पहिले गुरु आहेत. नंतर महाराज सांगतात की आदिगुरु शंकराचार्यांना गुरुची पदवी दिलेली आहे. त्यांनी शास्त्र भंडार आपल्यासाठी मोकळा केला आहे. महर्षी वेदव्यासांनी संस्कृत भाष्य केलं, परंतु त्याच्यावरही अनेक श्लोकावली, अनेक दिव्यंतरी ग्रंथ आदिगुरु शंकराचार्यांनी रचलेले आहेत. त्यांनाही जगद्गुरू म्हणून ओळखलं जातं. तेही आमच्यासाठी फार मोठे गुरु आहे. नंतर श्री संत तुकाराम महाराज हेही जगद्गुरू ठरले, कारण त्या गाथ्यामध्ये सारच आहे. विठ्ठल आमच्यामध्ये 5वा वेद ठरला जातो तुकाराम गाथा. महाराजांनी 18 पुराण त्याच्यामध्ये घातले तुकाराम गाथेमध्ये. आम्ही ते कधी श्रवण केले का? कधी ऐकलं का? त्या प्रत्येक अभंगातून जो अर्थ निघतो, जो भाव निघतो ना, तो सर्व याच्यामध्ये त्या पुराणामध्ये दडलेला आहे. नुसतं पुराणच नाही तर रामायणसुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेलं आहे. मग ते महर्षी वाल्मिकींचं असेल किंवा तुलसीदासांचं असेल. वारकरी संप्रदायामध्ये जेवढे संत होऊन गेले आणि ज्यांनी या वारकरी संप्रदायाच्या पलीकडे अगोदर जे एवढे कोणी महंत किंवा साधुवर्य, गुरुवर्य ज्यांनी आतोनात संस्कृताचं भंडार रचून ठेवलं, परंतु ते आम्हाला उमजले ना, त्याकरता वारकरी संप्रदायामध्ये जेवढे संत आहे महाराज म्हणतात की त्या सगळ्या संतांनी आम्हा सर्व पामरांना कळण्यासाठी ते संस्कृताचं भाष्य मराठीमध्ये केलं, रूपांतरित केलं, म्हणजे टीकाच केली थोडक्यात. आणि सर्व काही गोष्टी म्हणजे थोडक्यात बर्फ न देता त्यांनी पाणी आम्हाला करून दिलं. विठ्ठल बर्फ नाही परवडत ना, पाणी सोपं आहे आणि संतांनी आम्हाला पाण्यासारखं करून दिलं महाराज. पण तेही समजत नाही. ही आमची दुर्बुद्धी का? आम्ही ते वाचतच नाही. बरं, जिथं डोकं लावायला तिथं डोकं लावित नाही, जिथं लावायला नको तिथं जास्त डोकं चालतं, आहे की नाही? तुकाराम महाराजांचं गात असेल, ज्ञानेश्वरी असेल, ते आम्हाला कळवून घेण्यासाठी आम्ही ते चिंतन केलं पाहिजे किंवा वाचलं पाहिजे किंवा ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु तिथं आम्ही घुसलो की आम्हाला झोप लागते किंवा मानेला मनका भरतो, म्हणजे पाठीचा मनका भरतो किंवा पोटर दुखायला लागतं किंवा डोळे झाकायला लागतं किंवा डोकं दुखायला लागतं. का? हे ग्रंथ वाचन करत असतानाच का असं होतं? तर महाराज म्हणतात पाप आडवं येतं. विठ्ठल हो, पाप आडवं आलं का आम्हाला ती करूनच येत नाही. माया इतकी कठीण आहे, साधकाला साधना करण्यासाठी आम्हाला ती माया त्या साधकाला मागं ओढण्याचा प्रयत्न करते. पण तो साधक, त्या साधकाने इतका विश्वास दृढ केला पाहिजे की नाही, आता मान तुटली तरी चालेल, पण आम्ही पूर्ण ती गाथा वाचलाच पाहिजे. विठ्ठल ज्याचा विश्वास दृढ आहे ना, महाराज म्हणतात की तो त्या स्वामीवरही सत्ता गातो शकतो. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता
विश्वास जो करी स्वामीवरी सदा विश्वास जो करी स्वामीवरी सदा विश्वास जो करी स्वामीवरी सदा विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. अहो विश्वास दृढ असेल ना, आम्ही त्या परमेश्वर या ब्रह्मांडाच्या नायकावर सुद्धा सत्ता घालू शकतो. का की आमचा विश्वास दृढ झाला तर. मग हे दुखणं बाणं हे सर्व काही अध्यात्माच्या जेवढ्या काही बाधा आहे ना, त्याचं नाम घेतल्याने ते सर्व काही दूर होतं. पण तो नाम घेत असताना त्याने फक्त एकच माळणी जपली पाहिजे. मग तो म्हटलं आम्ही रामकृष्ण म्हटलं कुठं बरं झालं. आपलं काय खिरपिंड आहे का काय, अगोदरच जाणून घ्या विठ्ठल. अरे एवढं नाही महाराज, तप करावं लागेल, साधना करावं लागेल, नामजप कंटिन्यू ठेवावं लागेल. तेव्हा कुठंतरी आम्ही बोलण्याने आमच्या शरीरातल्या सर्व काही गोष्टी बऱ्या होतात. ते जे पंढरपूरला जगद्गुरू तुकाराम महाराज वारी घेऊन चालले होते, पण त्या वारी घेऊन जात असताना ते त्या काळी आजारी पडले होते. मग वारी न्यायच्या वेळेस आपण आजारी पडलेलो आहे. मग आपण आजारी पडलो, आपण ही वारी घेऊन कशी जाणार. त्यावेळेस तुकोबरायाला मनामध्ये विश्वास होता की आपण त्याचं नाव घेतलं आणि त्याला आवाज दिला की तो आम्हाला या दुखण्यातून बाहेर काढेल. म्हणून त्यावेळेस त्यांनी तिथं तो अभंग असला कोणता, धाव घाली आई आता पाहतेस काही, धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपोटी. देवीचा नाही, त्या देवीचा आहे विठ्ठल. तुकोबरायाचा विश्वास महाराज त्या पांडुरंग रूपी आईला त्यांनी संबोधलं. त्या ठिकाणी त्या आईला आवाज दिला, तुकोबरायाचं दुखणं निघून गेलं आणि पुन्हा वारीला गेलं. असा विश्वास दृढ पाहिजे महाराज. आमच्याही जीवनामध्ये असा विश्वास आहे का. आता आम्ही वारी काढली होती आहे की नाही. आमची 11 जणांची वारी होती आपल्या गावातून. 11 जण आपण गेलो होतो दिंडी घेऊन. अनेकांचे सोहळे असतात, अनेकांचे दिंड्या असतात, फक्त आमचे 11 जण होते. रत्न चांगली होती, म्हणजे इथून तर ते पंढरपूर उत्सव कंटिन्यू भजन. ते आमचे भाऊसाहेब पाटील बहिरट असतील आणि घोगरे सर असतील. तसेच आप्पा घोगरे कुठे बाळाप्पा खाली बसले का. बरं बरं. ते आता त्यांचं वय 77 आहे बरं का, तरीसुद्धा 25-30 किलोमीटर आपण चालवायचं. ते वाकून वाकून का व्हायना चालत होते, परंतु त्यांनी ती वारी पूर्ण केली. एक दिवस 32 ते 30 किलोमीटर झालं. यांना म्हणे अय असं कुठं राहतं का म्हणे, एवढं किलोमीटर अंतर घेतलं का, आता माझं कसं. पण नाही, त्यांना मग आम्ही म्हटलो गाडीत बसवतो. नाही आता थोडंसं झालं, थोड्या करता कशाला गाडीत, कारण ती गाडी आली पाहिजे, मग ह्या गाडीत कशाला बसलं पाहिजे विठ्ठल. हसत खेळत. पण आमची बहिणी फार हुशार होती. ते डोंगराचा चढ लागला का त्यावेळेस त्यांना अभंग म्हणायला लावायचे. हे कधी म्हणायचे सपाट रस्त्याने, पण चढ आला का आप्पा म्हणा नाट म्हणा नाट. पण त्यांना वाटायचं मलाही म्हणून राहिली वाटतं, पण त्यांना ते कळेन अरे चढ आलेलं आहे आता विठ्ठल. सर्व काही गोष्टी आहेत तसे सगळे चांगलेच आहे. झेंडेकरी होते, काम त्यांनी दिंडी पार पडली. आणि संध्याकाळी गीता अध्याय असेल, थोडं प्रवचन असेल किंवा जप असेल, कंटिन्यू जप साधना गीता अध्याय वारकरी मंडळी घ्यायचे. मस्त तोंड वाकडे व्हायचे संध्याकाळी गीता पाठाच्या वेळेस. परंतु ते काय करणार,
आहे की नाही, धाक घालून करता आडवळा त्या गोष्टी मग ती मोठी सासू समोर असली का सुनांनी खाली वाकावंच लागतं. विठ्ठल एक प्रेम आहे, त्या पांडुरंगा संबंधाने आमच्या हृदयामध्ये असताना प्रेम 70-80 वर्षाची जर म्हातारी काठी टेकी जर त्याच्याकडे जात असेल, मग आम्ही नवतरणे घरी काय करतो, आहे की नाही. मला म्हणायचं एवढंच आहे की वारीची ओढ फक्त यांनाच का ही ते परमार्थामध्ये दृढ झालेले आहे, त्यांना त्या परमेश्वराशिवाय करमत नाही. बरं, जो वारी करतो तो टिकणार बरं का, जो नुसतं वारीच करतो म्हणजे नुसतं वाराच करतो तो वाऱ्यावरच राहणार. विठ्ठल माग मोठे कदम मौलीचं कीर्तन झालं, ते म्हटले होते पाप याची व्याख्या सांगितली. पाप कोण करतं माहिती, जो वारकरी असून, जो हिंदू धर्मात असून पण त्या व्यक्तीने जीवनातून एकदाही वारी केली नाही किंवा तो वारी करत नाही म्हणजेच तो पाप करतो. जो देवाचं नाव घेत नाही म्हणजेच तो काय करतो, पाप करतो. नामासी विन्मुख तू नर पापिया हरी विन धावया न पवे कोणी. ज्याच्या मुखात नाम आलं नाही म्हणजे त्याने पाप केलं. चोरी केली किंवा कुठं दरोडा टाकला ते पाप दुर्मिळ हो, ते क्षमा होऊन जाईल. पण परमेश्वराने आम्हाला जन्माला घातलं आणि त्याच्या प्रत्यर्थ आम्ही उपकार जर गात नसेल, त्या संबंधाने नाम घेत नसेल म्हणजेच आम्ही पाप करतोय. मग हरिविन धावया न पवे कोणी. मग तुम्ही कुठेही जा, तुम्ही जर वारी जरी करत असले परंतु त्या वारीमध्ये नाम येत नाही, नुसतं इकडं तिकडं पाहिजे. कुठं केळं भेटले का, कुठं सफरचंद भेटले. जीवनामध्ये नाम मुखात येत नाही म्हणजे तो पाप करतोय. तुम्ही तीर्थाला जा, काशी उज्जैन मथुरा इकडं तिकडं हिंडा तुम्ही, पण तीर्थाला गेले फोटोशूट चालू आहे, फोटो घ्यायचा असं करायचं, फक्त असं दर्शन घ्यायचं, मनात प्रेम नाही, भाव नाही, विश्वास नाही, काही नाही बरं का, फक्त फोटो घ्यायचा आणि किंवा तिथं कुठं जेवायचं, त्या गोष्टी करायच्या, बास आला आम्ही देव करून आलो. बरं काही उपयोग नाही महाराज, काही उपयोग नाही. आणि काही मग कोणत्या तरी कीर्तनकाराने सांगितलं अरे नाम घेतलं पाहिजे, तर कुठंतरी ऐकलं का, मग तेवढ्या पुरतं मग ते नाव घेणार रामकृष्ण आहे रामकृष्ण आहे, पण असं मोठ्याने घेणार. अरे शुद्ध अंतकरणाने प्रेमाने घ्यायचं म्हणून घ्यायचं नाही, आहे की नाही. जर ते नाम पवित्र अंतकरणाचं तुम्ही घेत नसेल तर त्या नामालाही उपयोग नाही. चित्त नाही नामी तरी संगमी नाना तीर्थे भ्रमी परंतु चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी करून या, तीर्थला भ्रमंती करून या, परंतु जर चित्तामध्ये नाम नसेल किंवा चित्त टाळ्यावर नसेल म्हणून नाम येत नसेल तर त्याही भ्रमंतीचा किंवा त्या कर्माचा केलेला काही उपयोग होत नाही. तुम्ही पिकनिकला गेल्यासारखंच होणार. विठ्ठल या सर्व गोष्टी व्यवस्थित समजून सांगण्यासाठी आम्हाला जीवनामध्ये सद्गुरूची आवश्यकता असते. गुरु जीवनामध्ये का पाहिजे की ज्या गोष्टी माहीत नाही किंवा जे आकलन होत नाही. बरं, जो व्यक्ती, काही लोक म्हणतात आम्हाला काही अपेक्षा गुरुची आवश्यकता नाही म्हणे,
काही घेणं नाही माझ्या गुरुचं आम्हाला. आणि काही मानत नाही, साधूला मानत नाही, संताला मानत नाही, काहीच नाही. ते एक दिवस आमच्या गुरुजीकडे असताना ते काही लोक दर्शनासाठी आले 4-5 जण आतमध्ये. त्यातले 5 जण होते, 4 जणांना दर्शन घेतलं, पण 1 जणाने गुरुजी दर्शन घेतलं नाही. तो मी मानते ना बाबाला, बाबा लोकांना मानत नाही, त्या साधूला मानत नाही. तो बाहेर आला, तो सांगतो बाकीच्या विचार तू का दर्शन नाही घेतलं, मी मानतच नाही म्हणे. अरे बाबा तुम्ही नका मानू, तुमच्या मानण्याने न मानण्याने त्या साधूवर कधीही परिणाम होणार नाही. कारण त्याला अपेक्षाच नाही तुमच्या दर्शनाची. मग तुम्ही घेतलंच पाहिजे याचीही अपेक्षा नाही, तिकडंच जा ना भाऊ. आले तसे जेवण करा, भरपूर खा आणि निघून जा. दर्शन देण्याची अपेक्षा नाही. परंतु कास आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावर त्यांच्या साधनेला आम्ही वंदन करतो. त्या हाडामासाला नाही करत विठ्ठल. शरीर तुम्ही गुरु जीवनामध्ये करतात म्हणजे एखाद्या व्यक्तीला धारण केलं किंवा एका व्यक्तीला आणलं असं नाही. ते शरीर आणि हाडमास लांब करा, त्या तत्वाला तुम्ही स्वीकार करता. गुरु हे तत्व असतं आणि आम्ही तो मंत्र धारण करतो म्हणजे तो आमच्याकडून नाही, आम्हाला आमच्या गुरून दिलेला आहे, त्यांना त्यांच्या गुरून दिला आणि आम्ही तो प्रसाद त्यांच्याकडून घेतला आणि तो तुम्हाला वाटतो आहे म्हणजे तो तुम्ही परत दुसऱ्याला वाटणार, तो शिष्य बनतो. मला म्हणायचं काय आहे, तो प्रसाद वाटण्यासाठी असतो. आणि का की आम्ही त्यांच्याकडून तो मंत्र घेतला म्हणजे आम्ही तो सिद्ध झालेला आहे. बरं स्वतः मंत्र जपणं म्हणजे काय माहिती का, तो मंत्र सिद्ध राहत नाही. सिद्ध केव्हा होतो माहिती का, ज्यावेळेस त्या मंत्राचं तप तयार होतं आणि गुरुकडून ते तप झालेलं असतं त्यावेळेस तो सिद्ध तपरूपी मंत्र ते आम्हाला देतात आणि मग त्या मंत्राचा परिणाम आमच्या जीवनावर होतो. असं बाकीचा मंत्र नाही बरं का, संप्रदायाने जो सांगितलं तोच विठ्ठल. आणि जीवनामध्ये मग त्याचा आम्ही अंगीकार केला पाहिजे आणि त्या मंत्रातून आमची तारणाची प्राप्ती आहे. काही लोक म्हणतात आम्हाला शास्त्र अध्ययन करायची, आम्ही शास्त्र अध्ययन करतो, हे वाचतो ते वाचतो, आम्हाला गुरुची गरज नाही. बरं, आमचे गुरुजी सांगायचे की जो व्यक्ती जीवनामध्ये भरपूर शास्त्र अध्ययन करतो परंतु त्याने गुरु केला नाही ते ज्ञान अपवित्र आहे म्हणे. ते ज्ञान कसं आहे, अपवित्र आहे, ते पवित्र झालेलं नाही. तू आधी गुरु कर, मग वाचन कर, त्यांच्याकडून अनुभवाचं ज्ञान घेईन शास्त्राचं म्हणजे त्यांच्या गुरून त्यांना ते दिलेलं आहे महाराज. तेव्हा कुठे ज्ञान पवित्र होऊन आम्ही आमच्या जीवनामध्ये उतरू शकतो. ज्ञानेश्वरी का पाठवायना, ज्ञानेश्वरी ओव्या का पाठवायना, ती ज्ञानेश्वरी का कळेना, आम्ही अगोदर अंगीकार केला नाही म्हणून ती कळेना. विठ्ठल असं असतं माहिती का, जीवनामध्ये गुरु करणं मरेपर्यंत का आवश्यक आहे, मेल्यावर आमच्याकडे आधार कार्ड तो आहे मग वरती घेणार. त्याच्या धामाची प्राप्ती तुम्हाला सरळ नाही होऊ शकत आहे की नाही. गुरु म्हणजे आधार कार्ड आहे, गुरु म्हणजे मंगळसूत्र आहे आणि ते आम्ही धारण करतो त्याच्या नावाने आणि मग तो जिवंतपणे आमचा सांभाळ करतो आणि मेल्यावरही तो आमचा सांभाळ करणार. बरं, शेवटी तो त्याची दूध पाठवून आमच्याकडेच बोलून घेणार. मला म्हणायचं एवढंच आहे की जीवनामध्ये गुरु किती आवश्यक आहे. बरं, ते कसे कोणी काय त्याच्याशी काय घेणं देणं नाही. पांगळा लंगडा लुंगडा जरी असला पण त्याने आम्हाला बोध केला महाराज आणि त्या बोधाने आमच्या जीवनाचं कल्याण झालं, तुम्ही त्याला सोडू नका. काही लोक म्हणतात ते महाराज फार पापी निघाले. अरे ते त्यांचं कर्म त्यांच्यापाशी, पण त्यांनी तुला माळ घातली, तू त्यांच्याबद्दल असं बोलतो म्हणजे तू पाप करतो. विठ्ठल कथा सांगितली होती वाटतं कुठंतरी की भगवंताच्या धामामध्ये नारद मुनी आले होते आणि नारद मुनी आल्यावर त्या ठिकाणी ते नारद मुनी बसले खाली आणि खाली बसल्यावर संवाद झाला देवाचा आणि नारद मुनीचा. ते निघून चालले. तेवढ्यात भगवंताने सांगितलं लक्ष्मी मातेला की ती जागा स्वच्छ करून टाक म्हणे, पुसून काढते. जिथं नारद मुनी बसली ना ती जागा स्वच्छ करून टाका. नारद मुनी जात असताना त्यांनी ते ऐकलं
आपण ज्या ठिकाणी बसलो आपण एवढे अपवित्र आहे का म्हणे. त्यांना राहवलं नाही त्या गोष्टी. ते विचारण्याकरता ते पुन्हा वापस आले. म्हणे देवा माझ्या मनात एक प्रश्न आहे. बोला ना म्हणे. काय? तर म्हणे अहो मी तुझं सातत्याने नाम जप करतो, सगळ्या गोष्टी करतो. मी ज्या ठिकाणी बसलो म्हणे तुम्ही मातेला म्हटले की ती जागा फार अपवित्र झाली, ती जागा पुसून काढा. म्हणजे असं कसं म्हणे. देव म्हटला खरं उत्तर तुला लागतं का? अरे तू मस्त नाम जप कर, तू माझं नाव रोज घेतोय म्हणे, सगळ्या गोष्टी करायला, पण तू निगुरा आहे म्हणे. निगुरा म्हणजे काय? ज्याला गुरु नाही त्याला काय म्हणतात? निगुरा. ते शब्द टोचले नारद मुनीला. ते शब्द टोचले आणि तेवढ्यात ते नारद मुनी म्हणतात देवा म्हणजे एवढी साधना व्यर्थ ठरली का? हो, त्या गोष्टी काही माझ्यापर्यंत नाही आल्या ना म्हणे. मग त्याकरता गुरु करायला म्हणून तुला. बरं मग कोणाला गुरु करू? मृत्यू लोकांचा सर्वात प्रथम जो व्यक्ती तुला भेटेल म्हणे त्याला तू गुरु कर. नारद मुनी वरतून खाली आले. भ्रमंती करत असताना एका नदीच्या कडेला त्यांना एक व्यक्ती भेटला, पण संपूर्ण अंगावर कोड आलेले, फुटकुळ्या आलेल्या, अस्वच्छ शरीर, फाटलेले कपडे, सर्व काही गोष्टी त्या. आणि ते असताना मग त्या नारद मुनी हा पहिल्यांदा पाहिला. अरे अरे हे असं भेटलं म्हणे मला. बरं त्याच्याजवळ गेले. म्हणे मला तुम्हाला गुरु करायचं आहे म्हणे. चालेल ना म्हणे, मी तुला करून घेतो म्हणजे शिष्य. तुम्ही तर नारद मुनी म्हणे, मी तुम्हाला शिष्य करायला तयार आहे. बरं ठीक आहे. मंत्र दिला, कान मंत्र दिला, माळ घातली, शिष्यपद स्वीकारलं आणि नारद मुनी वरती चालले देवाकडे. वरती जात असताना मनामध्ये विचार, हे लुडं पांगळं रोगेट शरीर, याचं कपडे घाण, त्या गोष्टी कसं माझं गुरु बांधला. देव झाले. देवाकडे गेले. देवाला म्हटले देवा म्हणे काय झालं? म्हणे मी गुरु केला म्हणे. अरे वा तुम्ही गुरु केले म्हणे. वा वा वा. पण माझ्या गुरुला अक्कलच नाही म्हणे. माझ्या गुरुला काहीच कळत नाही, ते भिकाऱ्यावानी दिसतं म्हणे एकदम. पण तरी तुम्ही सांगितलं म्हणून केलं. महाराज त्या क्षणी भगवंताचे डोळे लाल बुंद झाले. राग अनावरत झाला. आसनावरून उठले आणि उठल्यावर श्राप दिला नारद मुनीला. जा मी तुम्हाला श्राप देतो म्हणे. 84 लाख योनी तुम्हाला जन्म घ्यावा लागेल आणि ते पण नरकाच्या यातना भोगावं लागेल. महाराज ते कानावर पडल्यावर नारद मुनीच्या डोळ्यातून अश्रू आले आणि आल्यावर म्हणे हे मी चरण पकडले देवाचे. देवा मला क्षमा करा म्हणे, माझ्याकडून फार मोठा अपराध झालं, गुरुबद्दल मी निंदा केली, चुकीचे शब्द उच्चारले, हे फार क्षमस्व क्षमस्वम त्राही माम प्रभू. क्षमा मागितली. क्षमा मागतात ते कुठंतरी देवाला दया येते. देव म्हणतात आता शेवटी तू माझाच भक्त आहे म्हणे, यातून मला मार्ग सांगा, मी कसं मुक्त होऊन या शापातून, या गोष्टीतून मला मुक्त करा. देव म्हणतात मी शाप दिला ना, यातून मी आता मुक्त करू शकत नाही. मग कोण मला मुक्त करीन? म्हणे ज्याच्यामुळे मी तुला दिलं ना तू त्याला शरण जा म्हणे. म्हणे ज्याच्याबद्दल तू अपशब्द बोलले त्या गुरुबद्दल त्यांना शरण जा. यातून कसा मार्ग निघेल त्यांना विचार म्हणे. नारद मुनी पुन्हा खाली आले. डोळ्यातून अश्रू आहे. चरण पकडले गुरुजींचे चरण पकडले आणि क्षमा मागितली. सर्व वृत्तांत सांगितला. गुरुजी म्हणले काही हरकत नाही. दयाशीलस्य सर्वथा. गुरु दयावान असतात. किती जरी चुका केल्या, किती लबाड्या केल्या, किती पाप केले, किती लपून कलटी मारली किंवा किती लांब लांब राहिले की नाही, तरी सुद्धा सर्व काही गोष्टी त्यांना ठाऊक असतात आणि त्यांना ते कळतात. शेवटी ते माफही करावं लागतं. गुरुजीला माहिती आपल्या याच्याशिवाय जीवनामध्ये कोणी नाही. आई बापाने स्मशानभूमीत ठेवलं किंवा घरच्यांनी स्मशानभूमीत ठेवलं, तिथून पुढचा प्रवास त्याला एकट्याला करायचा आहे. आणि गुरु संबंधाने जर पाप झालं ना तर परमेश्वर क्षमा करू शकत नाही करू शकत. परमेश्वराच्या संबंधाने आमच्या जीवनात अपराध झाले, पाप झालं, आम्ही देवाला शिव्या दिल्या किंवा देवाला अपराधस्तव बोललो, देवाला वाईट बोललो, महाराज म्हणतात की त्याच्या संबंधाने आम्ही पाप केलं. महाराज त्या पापाचं क्षालन गुरु करू शकतात, परंतु गुरुच्या संबंधाने पाप झालं, परमेश्वर क्षमा करू शकत नाही. तसंच घडलं. आणि नारद मुनीला उपदेश केला, काही हरकत नाही, तुम्ही शरण आहे, चुका होतच नाही प्रत्येकाकडून. एक काम करा. देव काय म्हटले? 84 लाख योनी तुम्हाला जन्म म्हणजे नरक यातना भोगावं लागणार. मग एक काम करा ना, तुम्हाला तर वरदान आहे भ्रमंतीचा. 84 लाख योनी सर्व एकत्र करा, एक जन्म धारण करा आणि एक चक्कर मारून या म्हणे गोल.
तुम्ही त्यावर मुक्त होशाल मग. असा उपाय ऐकल्यावर महाराजांनी तसंच केलं. सगळ्या 84 लाख तुम्ही एकत्र केल्या, सगळ्याला चक्कर मारला एक, नाही त्या शापातून मुक्त झाले. मला त्याला गुरुची महिमा म्हणतात. विठ्ठल या जीवनामध्ये सर्व काही आम्हाला मिळेल, या जीवनामध्ये सर्व गोष्टीतून आम्ही उत्तीर्ण होऊ शकतो, परंतु गुरुच्या महिमेतून किंवा गुरुकृपेतून आम्ही कधी उत्तीर्ण होऊ शकत नाही, कारण त्यांचे उपकार फार मोठे आहे आमच्यासाठी. आणि जीवनामध्ये आम्ही संगत करत असताना आशांचीच केली पाहिजे. कारण की काय, आमचा जीवनाचा जो प्रवास आहे ना, आमच्या जीवनामध्ये अनेक जण भेटणार की ते अध्यात्मातून मागं ओढणारे असणार. ते म्हणणार अरे कीर्तन थोडंसं अजून लेट होईल, थोडंसं होऊन ते अजून मग जाऊ आपण, कारण बट्ट्याची पंगत आहे, मग 5ला जाऊ ना. कीर्तनाचं टायमिंग महाराजांनी बॅनरवर टाकेले. ह्या गोष्टी जाऊ द्या, पण जीवनामध्ये जर कोणाला म्हटलं जप करा, काही लोक हसतात पाठीमागचे त्याला. आणि बरं तो जप करायला लागला काय त्याला हसतात, ऐ तो काय म्हणे लईच देव देव करायला लागलं म्हणे. बरं अरे तू कर ना, तू करतो त्याला तू करून द्याय ना, तू करे ना. म्हणजे आशे पाठीमागं बोलणारे सापडणार. म्हणून आशांच्या सोबत राहू नका की जेणेकरून ते तुम्हाला नरकाला कारणीभूत ठरते न्यायला. महाराज म्हणतात की चुकीच्या व्यक्तीच्या संगतीत राहिलं तर महाराज ते संस्कार आमच्या जीवनावर येतात. पैसा चोरापाशी तैसीच होय बुद्धी, पैसा चोरापाशी तैसीच होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे, देखताची चिंधी मन धावे. पैसा चोरापाशी तैसीच होय बुद्धी, पैसा चोरापाशी तैसीच होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे, देखताची चिंधी मन धावे, मन धावे, मन धावे. महाराजांनी प्रमाण फार गोड दिलं. बैसता चोरापाशी तैसीच होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. चोराच्या संगतीत बसलं ना, याचं मन चिंधीतूनही बाजूला होणार नाही. मग तो चिंधी पाहिजे तरी तिच्याकडे धाव घेईल आणि ती चोरण्याचा प्रयत्न करेल. का? संगत कोणाची घडली? चोराची घडली. मग चोराच्या संगतीचा परिणाम. महाराज म्हणतात आशांसोबत न राहता सज्जनासोबत राहून उपवास घडला तरी चालेल, पण त्यांची संगत नको. दुर्जनाचा गोड घास खाऊ नये, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये, खाऊ नये, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. सज्जना संगती करावा उपवास, संगती करावा उपवास, सज्जना संगती करावा उपवास, संगती करावा उपवास. दुर्जनाचा गोड घास खाऊ नये, खाऊ नये, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये, खाऊ नये. सज्जना संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. सज्जनासोबत उपवास घडला तरी चालेल, पण दुर्जन व्यक्तीच्या सोबत राहून आणि दुर्जनाचा गोड घास खाऊ नये, कारण परिणाम आमच्यावर होतो. म्हणून संगत करत असताना सत्पुरुषाची करावी, महाराज सद्गुरूची करावी, गुरुची करावी, एक भगवत भक्ताची करावी, की जेणेकरून तो आम्हाला उचित असा मार्ग दाखवेल आणि त्या मार्गावर आमचं कल्याणच होणार आहे. आणि तो मार्ग दाखवणारे या जगतामध्ये आता मित्रही राहिले तसे नाही. कारण मित्र अँड्रॉइड तो म्हणतो, तो ॲपल घे, हा म्हणतो विवो घेतो म्हणे. आणि हे अजून त्याच्यामध्ये गुंतवणारे आहे. आणि त्यांनी बॉक्सर घेतली, घ्या म्हणतो मी फॉर्च्युनरच घेतो. म्हणजे यातच आमचं सर्व गुंतागुंती चालली. आम्ही तरणार कधी? तरण्याचा विचारच गुरुकडे आहे. विठ्ठल
त्यांच्या सोप्या भाषेत करून सरळतेने ते आम्हाला सांगतात आहे. म्हणजे ते अवघडातलं सोपं करून सांगतात ते, म्हणजे ते आमच्यासाठी हितकारक ठरतात. ते काय करावं काय करू नये हे हा जो मध्य भाग असतो ना त्याच्यावर जे सांगतात ना ते आमच्यासाठी कल्याणकारी ठरत असतं. म्हणून अशा लोकांकडूनच श्रवण करावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं बाकीच्यांनी जे सांगितलं त्याच्यावर विश्वास न ठेवता, आता इथं काय असे प्रत्येकानेच माळी घातली असेल, ज्याचा त्याचा गुरु सेपरेट आहे, वेगवेगळे आहे, आणि ज्याने त्याने आपापल्या गुरुवर श्रद्धा ठेवली पाहिजे. पूजनीय बाबाजी असतील किंवा महंत रामगिरी महाराज असतील किंवा नारायणगिरी महाराज असतील, किसनगिरी बाबा असतील, अनेक संत मंडळी आहे, साधू मंडळी आहे, ज्यांच्याकडून आम्ही माळा घातलेल्या आहे. आम्ही त्यांच्यावर आमचा दृढ विश्वास पाहिजे की जेणेकरून आमच्या जीवनामध्ये त्यांनी दिलेला जो मंत्र आहे त्याने आम्ही तरणार आहे. बरं, जर आम्ही तिथं अविश्वास प्रगट केला आणि अविश्वास दाखवला महाराज, की महाराज म्हणतात तिथं तो मंत्र सिद्ध झालेला काम करत नाही म्हणे, मग तुम्ही कितीही जपा, मग ती बोकळपट्टी केल्यासारखं होणार. त्या सर्व काही गोष्टी आहेत. या जीवनामध्ये गुरुची स्नान घेणारे सर्वात प्रथम आमच्या जीवनातले संत आहे. ज्ञानोबराय तुकोबराय असतील, एकनाथ महाराज, जेवढे काही संत आहे ना, हे जरी संत असतील पण त्यांनी आम्हाला अवघडातलं सोपं करून सांगितलं ना, ते आमसाठी महान गुरु ठरलेले आहे. आणि ते गुरु जर असे गुरु जर आमच्या जीवनामध्ये आले तर महाराज आमच्या जीवनाचं अहित होईल का हित होईल? हितच होणार. बरं, त्या हिताने आम्हाला त्या परमेश्वराचीही प्राप्ती होऊ शकते, कारण की संगत अशांची घडली. विठ्ठल महाराज म्हणतात जर त्याची प्राप्ती त्यांच्यामुळे होत असेल मग आम्ही अगोदर त्यांचे पाय पकडले पाहिजे. पहिले चलो सद्गुरु